Good morning, friends. I am Professor Thakre Manohar Rangnath. Today, I am going to deal with 1.6 Tiger Hill, written by General Ved Prakash Malik. In this lesson, writer describe about how the Indian Army get victory over on to the Pakistan Army in 1999 Kargil LOC War. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या पाठामध्ये जनरल वेद प्रकाश मलिक लिखित यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तान सैन्यावरती कशा प्रकारे विजय मिळवला याविषयीची माहिती आपण या पाठामध्ये आहोत. Before starting this lesson, let's discuss about some general information about the writer General Ved Prakash Malik. He served the 19th Chief Army Officer of the India. जनरल वेद प्रकाश मलिक हे भारताचे 19वे सैन्य प्रमुख होते. त्यांचा कालावधी 30 सप्टेंबर 1997 ते 30 सप्टेंबर 2000 असा होता. And he was very fortunate that he says he was the army chief during the Kargil war. आणि भारतीय सैन्याने ज्यावेळेस पाकिस्तानावरती विजय मिळवला त्यावेळेस ते भारतीय सैन्याचे प्रमुख होते. ही इज द रिसिपेंट ऑफ द परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल अँड रक्षा मेडल. फॉर हिज वर्क द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज फेलिसिटेड बाय द जनरल वेद प्रकाश मलिक विथ विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल अँड रक्षा मेडल. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सरकारने वेदप्रकाश मलिक यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन त्या ठिकाणी काय केलेले, सन्मानित केलेलं आहे. He has written a book that is Kargil, and from this book we have taken a Tiger Hills extract for today our syllabus. त्यांच्या लिखित कारगिल या पुस्तकातून हा छोटासा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी दिला गेलेला आहे. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस रिपोर्ट, लेट्स वी डिस्कस. या रिपोर्टमध्ये काय घडतंय किंवा काय त्यांनी माहिती दिलेली ते आपण या ठिकाणी बघूया. Dear student, in this beginning of the extract, the writer has given information about the where exactly that war begin. एकदम सुरुवातीला या पाठामध्ये वॉर कोणत्या ठिकाणी किंवा युद्ध कोणत्या ठिकाणी सुरू झालं होतं आणि कोणत्या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती याच्याविषयी माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी लेखक करतोय. बघा, टायगर हिल्स टॉवर्स मॅजेस्टिकली अबोव ऑल ओव्हर माउंटेन टॉप in its vicinity, although located almost 10 kilometers north of the Srinagar-Kargil highway, and the enemy position on to the mountain top dominated parts of this highway. After the capture of the Tololing and adjacent features, evicting the enemy from this well fortified position become a priority. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस टायगर हिल्स हा जो प्रदेश आहे, या टायगर हिल्स या प्रदेशापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती पाकिस्तान सैन्य त्या ठिकाणी होतं. आणि या ठिकाणी असलेली काही तटबंदी, ही तटबंदी समूळ नष्ट करण्याचं जे काम आहे ते आता भारतीय सैनिकांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. ॲज अ शार्प ट्रायलुंगर टॉप ऑफ द टॉप हिल्स वॉज क्लिअरली विजिबल फ्रॉम टू दी हायवे and appeared almost impossible to capture. The media had projected the entire episode as a national challenge. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो टायगर हिलचा जो काही टोकदार असा त्रिकोणी भाग होता, जो आपण महामार्गावरून सहजपणे काय करू शकतो, बघू शकत होतो, तो काबीज करणं जवळपास आता अशक्य वाटतं. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी काय केलेले की या संपूर्ण घटनेला एक राष्ट्रीय आव्हान म्हणून लोकांपुढे मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मीडिया हॅज प्ले अ व्हेरी व्हायटल रोल ड्युरिंग दिस कारगिल वॉर. ब्रिगेडियर MPS बाजवा, कमांडर 192 Mountain Brigade, assigned the mission of capturing Tiger Hills to the 18 Grenadiers, now rested and recovered after their achievement at Tololing and Hump
and to the 8th which was already deployed as its base. Both these units were assisted by the crack team from the high altitude war with maximum possible artillery, engineering and other combat support. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिगेडियर MP.S. बाजवा, कमांडर 192 माउंटेन ब्रिगेड यांनी टायगर हिलवरती ताबा मिळवण्यासाठी संपूर्ण मोहीम आणि आपल्या कामगिरीनंतर विश्रांती घेऊन प्रकृती सुधारलेल्या 18 ग्रेनेडियर्सच्या आणि तिथल्या तळावरती अगोदरच तैनात असलेल्या काही लोकांवरती किंवा काही सैनिकांवरती ती सोपवली. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे तोफखानी, अभियांत्रिकी आणि इतर लढाऊ सामुग्री असलेल्या हाय ॲल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलमध्ये प्रशिक्षित सैन्यांनाच या युनिटमध्ये किंवा या तुकडीमध्ये सामील करण्यात आलेलं होतं. Throughout the last week of the June 99, 18 grenadiers probed to establish the extent of the enemy's defense and to scout for a suitable route for to the assault. A stimulatious multidirectional assault emerged as the best strategy. The commanding officer of the 41 Field Regiment drew up the elaborate artillery. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेवटच्या आठवड्यामध्ये जून 1999च्या शेवटच्या आठवड्यामध्ये 18 ग्रेनेडियरची जी काही तुकडी होती त्या तुकडीने असं ठरवलं की वी हॅव टू असॉल्ट ऑन टू दी पाकिस्तान आर्मी. आता आपल्याला पाकिस्तान आर्मीवरती काय करायचं आहे? असॉल्ट करायचं आहे. असॉल्ट म्हणजेच काय? अटॅक करायचा आहे. अँड वी हॅव टू फाइंड आउट दी ॲप्रोप्रिएट रूट्स ऑर सुटेबल रूट्स फॉर टू दी अटॅक ऑन टू दी पाकिस्तान आर्मी. पाकिस्तान सैन्यावरती हल्ला करण्यासाठी आपल्याला योग्य अशा मार्गाची निवड करण्याच्या ठिकाणी गरजेचं होतं. सायमल्टेनियस मल्टीडायरेक्शनल असॉल्ट इमर्ज ॲज अ बेस्ट स्ट्रॅटजी. आणि भारतीय सैन्याचा असं एक प्रकारची त्यांनी क्लुप्ती तयार केली की आपण पाकिस्तान सैन्यावरती हल्ला करत असताना आपण एका बाजूने हल्ला न करता अनेक बाजूने त्या ठिकाणी आपण जर पाकिस्तान सैन्यावरती हल्ला जर केला तर आपण त्यांना निष्फळ करू शकतो. For the first time in India military history, a TV channels covered the battle live. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की दॅट टायगर हिल्स वॉज व्हेरी डिफिकल्ट टू कॅप्चर बाय द इंडियन आर्मी. म्हणजे भारतीय सैन्याला हा त्रिकोणी प्रकार जो काही भूभाग आहे हा मिळवणं खूप अवघड होतं. आणि हा अवघड असल्यामुळेच ते एक भारतासमोर एक राष्ट्रीय आव्हान म्हणून प्रसारमाध्यमांनी ते लोकांपर्यंत काय केलं होतं? पोहोचवलेलं होतं. आणि तशाच प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट प्रसारमाध्यम ही जनतेसमोर ह्या युद्धाचे दाखवत होतं. A sign of progress and the transparency, not to mention the on-screen depiction of confidence. आणि भारतीय सैन्यामध्ये असा जो काही एक प्रकारचा आत्मविश्वास आहे आणि जे काही कोणत्या प्रकारची आव्हान आहे हे सगळं दर्शवण्याचं काम प्रत्यक्ष या युद्धामध्ये प्रसारमाध्यमांनी केलेलं आहे. टायगर हिल्स फीचर्स एक्सटेंड अबाउट दी 2200 meters फ्रॉम टू दी वेस्ट ईस्ट अँड अबाउट 1000 meters नॉर्थ टू दी साऊथ. या ठिकाणी टायगर हिलचे जे काही विस्तार आहे हा 2200 मीटर पश्चिमेकडून म्हणजे पश्चिम आणि पूर्व आणि पश्चिम आणि 1000 मीटर्स हा उत्तर आणि दक्षिण आहे. द मेन एक्सटेन्शन इज टुवर्ड दी वेस्ट ऑन टू दी देर आर टू प्रोमिनंट प्रोस्ट्रुशन्स. देर आर द एक्सटेन्शन ऑफ दी टायगर हिल्स दॅट इज फ्रॉम टू दी नॉर्थ टू दी साऊथ. आणि टायगर हिलचा प्रामुख्याने जो काही विस्तार आहे हा दक्षिण आणि उत्तर मोठ्या प्रमाणावरती आहे. द फर्स्ट अप्रॉक्सिमेटली 500 meters वेस्ट ऑफ टायगर हिल्स हॅड बीन नेम इंडिया गेट. आणि 500 मीटरचा जो काही प्रदेश आहे त्याला इंडिया गेट असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि
सेकंड जो काही भाग आहे त्याला हेल्मेट असं नाव दिलं गेलेलं आहे. दॅट इज लोकेटेड अनदर 300 meters अवे फ्रॉम दिस. Approximately one company of 12th Northern Light Infantry held the whole futures. आणि पाकिस्तान सैन्याची 12वी जी काही तुकडी होती या तुकडीने त्या भूभागावरती काय केलेलं आहे आता ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया नेमकं पुढे काय होत आहे. Meanwhile, Captain Sachin Nimbalkar led the D Company assault from to the east. His company had to be negotiate steep escarpment using the mountaineering equipment despite the darkness and the inclement weather. His approach took the enemy by surprise. After some firefighting, D Company was successful in the occupying the eastern portion of the area Kolar, which lay within 100 meters of the Tiger Hills top. On another front, C Company and Ghatak Commando platoon under Lieutenant Balwant Singh also surprised the enemy, this time along the difficult. याच वेळेस सचिन निंबाळकर हा काही डी कंपनीचा जो काही प्रमुख होता याने पूर्वेकडून त्या ठिकाणी त्याच्यावरती काय केलेला आहे हल्ला केलेला आहे. आणि त्याच कंपनीने माउंटेनरिंगचे जे काही किंवा गिर्यारोहणाचे जे काही सगळे साहित्य असतात ती सगळी साधनं वापरून त्या ठिकाणी त्याच्यावरती चढायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांची यामागची भूमिका अशी होती की दॅट देर शुड बी फायर फायटिंग बिटवीन द डी कंपनी. आणि फायर फायटिंग म्हणजेच काय, ज्या ठिकाणी गोळीबार त्या ठिकाणी डी कंपनीमध्ये आणि पाकिस्तान सैन्यामध्ये त्या ठिकाणी काय होत होता गोळीबार होत होता. On another front, C Company and Ghatak Commando platoon under Lieutenant Balwant Singh also surprised the enemy. आणि सी कंपनीचे जे काही कमांडर होते लेफ्टनंट बलवंत सिंग त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाकिस्तान सैन्याला एक प्रकारे आश्चर्यचकित केलेले. ते कशा प्रकारे केलं ते बघूया आपण. बघा, one of the most difficult tasks during the course of the battle is to maintain one's hold onto the ground capture before the next assault can be launched. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस हे युद्ध होत होतं हे युद्ध सपाट अशा भूभागावरती न होता उंचाच्या डोंगराळ भागावरती त्या ठिकाणी युद्ध होत होतं. आणि या युद्धामध्ये वेन यू आर फायटिंग अगेन्स्ट द एनिमी, ज्यावेळेस तुम्ही शत्रुविरुद्ध ज्यावेळेस युद्ध करत होते त्यावेळेस इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन और होल्ड युअर सेल्फ ऑन दॅट स्मॉलेस्ट एरिया. एकदम कमी अशा भागावरती तुम्ही स्वतःला स्थिर करू शकणं किंवा स्थिर उभं राहू शकणं खूप अवघड होतं. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे पाकिस्तान सैन्याबरोबरती भारतीय सैनिकांनी काय केलेलं आहे युद्ध केलेलं आहे. कॅज्युअल्टीज माउंटेड ऑन द बोथ साइड्स. आणि दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी काय होत्या कॅज्युअल्टीज होत्या. म्हणजे दोन्ही बाजूंनी म्हणजे आपण त्या ठिकाणी धोका होता. म्हणजे त्या ठिकाणी जर खाली पडलं गेला एखादा सैनिक तरी तो त्या ठिकाणी मरण पावणार होता आणि शत्रूचा ताब्यात सापडला तर त्या ठिकाणी तो मरण पावणार होता. Grenadier Yogendra Singh Yadav and his team member exhibited exceptional courage during this assault. आणि ज्यावेळेस हे सगळं करत होते त्यावेळेस योगेंद्र सिंग यादव हा जो काही त्या टीमचा मेंबर होता किंवा प्रमुख होता याने खूप असं विशिष्ट प्रकारचं साहस त्या ठिकाणी दाखवलंय. The enemy launched 2 counterattacks with 40 to 50 personnel, but the 8th Sikh fought gallantly and was able to repulse them. Naib Subedar Karnal Singh and the rifleman Satpal Singh, who were part of the platoon deployed onto the reverse slope of Helmet, showed exceptional courage. In one of these counterattacks, Captain Colonel Sher Khan of the Pakistan Army was killed. His body was subsequently handed over to the Pakistani authorities. Other bodies of the Pakistan soldiers found scattered around the battleground were collected and buried appropriately. Here, I want to mention the one thing about the how the Indian Army are very great.
विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रसंगामधून भारतीय सैनिक किंवा भारतीय सैन्य दल कशा प्रकारे महान आहे ते दर्शवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. बघा, पाकिस्तानी सैन्याचा एक अधिकारी ज्याचं नाव कर्नल शेर खान होतं आणि या युद्धामध्ये भारतीय सैन्याकडनं तो कर्नल शेर खान मारला गेला आणि मारला गेल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्या शेर खानला खूप व्यवस्थितरित्या पाकिस्तानी सैन्याची जी काही तुकडी होती, दुसरी तुकडी होती किंवा ऑथॉरिटीज होती, त्या तुकडीकडे एकदम व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारचा अपमान न करता एकदम व्यवस्थित मानामध्ये त्या सैन्याकडे काय केलं गेलं, सुपूर्द केलं गेलं. During this war, the writer says that I was very anxious about all these things. आणि लेखक सांगतो की या सगळ्या घटनेमध्ये मी भारतीय सैन्याचा प्रमुख होतो आणि मी या प्रत्यक्ष घटनेवरती काय नजर ठेवून होतो किंवा लक्ष ठेवून होतो. तरी 3 जुलैला मी एकदम काळजी म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, खूप काळजीतूर होतो किंवा त्या ठिकाणी मला खूप मोठ्या अशी एक प्रकारची वेगळी भीती वाटत होती. कारण The next morning, Krishnapal GOC 15th Corps rang up to the 600 hours of the informed that 18 Grenadiers had captured the Tiger Hill top and also that heavy fighting was going on. आणि सकाळी 6 वाजताच त्या ठिकाणी मला असं सूचित करण्यात आलं की भारताची 18 नंबर जी काही ग्रेनेडियरची तुकडी होती त्या तुकडीने टायगर हिलच्या एकदम टोकाला काय केलेलं आहे, त्याला कॅप्चर केलेलं आहे आणि हेवी अशी फायटिंग किंवा घमासान असं युद्ध आता दोन्हीमध्ये सुरू आहे. We decided to await confirm from to the GOC 8 Mountain Division. आणि हे आपण निश्चित करणं किंवा हे आपण कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे. याची आपण खात्री करून घेणं गरजेचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन देअर, नक्की काय घडतं याच्याविषयीची आपण त्या ठिकाणी माहिती घेणं गरजेचं आहे. Mohinder Puri confirmed to me that the enemy would not be able to dislodge 18 grenadiers from the Tiger Hills top. I duly informed Brajesh Mishra and the Prime Minister, who was scheduled to address a public meeting in Haryana at 1000 hours. The Defence Minister was his way to the Amritsar. When he landed at the airport, I gave him this exciting news. And 18 grenadiers has caught the Tiger Hills top. And at that time, the writer says that I informed the Brajesh Mishra, who was a politician and Prime Minister Atal Bihari Vajpayee's principal secretary. ब्रजेश मिश्रा हे अटल बिहारी वाजपेयी यांचे सेक्रेटरी होते. द डिफेन्स मिनिस्टर वॉज ऑन हिज वे टू अमृतसर आणि त्यावेळेचे जे काही संरक्षण मंत्री होते ते त्यांच्या मार्गामध्ये त्या ठिकाणी होते. आय गिव्ह हिम एक्साइटिंग न्यूज. आणि त्यांना मी एकदम अशी आनंदाची बातमी सांगितली की भारतीय सैनिकांनी टायगर हिल्सवरती विजय मिळवलेला आहे. द डेट 14 जुलै 1999 वॉज इम्पॉर्टंट फॉर वन मोर रिझन. नवाज शरीफ वॉज ड्यू टू मीट अस अ प्रेसिडेंट बिल क्लिंटन later in a day, about 10 to 15 hours before their meeting. We made sure that the whole world came to know about the recapture of the Tiger Hills and thus likely outcome of our war. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यामध्ये त्या ठिकाणी मीटिंग किंवा एक प्रकारची मीटिंग त्या ठिकाणी होत होती आणि त्यानंतर काही तासातच जगभरामध्ये ही बातमी अशी वेगासारखी पसरली गेली प्रसारमाध्यमांमुळे की भारतीय सैनिकांनी टायगर हिल्सवरती विजय मिळवलेला आहे. On 8 July, after the entire Tiger Hills objective had been cleared and the situation stabilized, 18 grenadiers hoisted the Indian tricolor onto the Tiger Hills top. 8 जुलै 1999 मध्ये भारताने पूर्णपणे त्या टायगर हिल्सवरती विजय मिळवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपला जो काही राष्ट्रध्वज आहे तो राष्ट्रध्वजसुद्धा त्या ठिकाणी फडकवलेला आहे. थ्रूआउट दिस टेन्युअर इन नियरली 2 months लॉंग वॉर अँड इट वॉज 2 months लॉंग वॉर आणि साधारणतः हे 2 महिने युद्ध चाललेलं होतं. द बटालियन अक्वेंटेड इटसेल्फ विथ द हाय प्रोफेशनलिझम अँड हॉनर. आणि
भारतीय सैनिक खूप आत्मविश्वासाने आणि खूप धैर्याने त्या ठिकाणी हे युद्ध लढलेलं आहे. Displaying unshakable determination and collective valor, all its members covered themselves with the glory and a notch up two of the finest victory for the Indian Army. And that Indian Army has got or achieved that kind of the victory that is never be forget in Indian history. म्हणजे भारतीय इतिहासामधून हे युद्ध कधीही विसरू शकत नाही अशा प्रकारचा विजय भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी पाकिस्तान सैन्यावरती मिळवलेला आहे. आफ्टर द वॉर ॲज अ बॅटलियन रिक्वेस्टेड अ युनायटेड नेशन मिशन आर्मी हेडक्वार्टर्स टू सेट अ सिरिया लिओन वेस्ट आफ्रिका देअर टू द बॅटलियन सक्सेसफुली कॅरिड आउट अ मेजर रेस्क्यू ऑपरेशन दॅट इज ऑपरेशन खोखरी. आणि विशेष भारतीय सैन्यासाठी विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ज्या सैनिकांनी या युद्धामध्ये विजय मिळवला किंवा ज्या तुकडीने विजय मिळवला त्या तुकडीला ऑपरेशन खोखरी जे वेस्ट आफ्रिकामध्ये तिथे काही लोकांना रेस्क्यू करण्यासाठी पाठवलं गेलं होतं. अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इंडियन आर्मी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी टायगर हिल्स या पाठाविषयी माहिती बघितलेली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे काही ब्रेनस्टॉर्मिंग क्वेश्चन आहे त्या ब्रेनस्टॉर्मिंग क्वेश्चनचा या ठिकाणी विचार करणार आहोत. धन्यवाद.